नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. प्राईम टाईमच्या सुरुवातीला एक महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत. बातमी पुण्यातली आहे. पुण्यातल्या कोंढवा परिसरात अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. दारू विक्रेत्याच्या घरात मोठं घबाड सापडलंय. कारवाई दरम्यान 1 कोटींहून अधिकची रक्कम पोलिसांना सापडलेली आहे. कारवाईमध्ये सापडलेले पैसे पोलीस मोजत असल्याचा एक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. पुण्यातल्या कोंढवा परिसरातल्या काकडे वस्तीतली ही सगळी घटना आहे. अवैध दारू विक्रेत्याच्या घरावर छापा टाकला गेला होता. कारवाई करण्यात आलेली होती आणि या दारू विक्रेत्याच्या घरात मोठं घबाड सापडलंय. 1 कोटीपेक्षा अधिकची रोख रक्कम पोलिसांना यावेळेला सापडलेली आहे. कारवाई दरम्यान सापडलेले पैसे पोलीस मोजत असल्याचा एक व्हिडिओ देखील यानंतर समोर आलेला आहे. या अवैध दारू विक्रेत्याला नेमकं कुणाचं अभय आहे? काही राजकीय वरदहस्त आहे का? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत. पोलिसांनी धाड टाकून ही कारवाई केली आहे खरी, पण या अवैध दारू विक्रेत्यावर आता नेमकी काय कारवाई केली जाणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. हा व्हिडिओ आपण पाहतो आहोत. लोकशाही मराठीवर एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आहे, ज्याच्यात आपण बघू शकतोय की कशा प्रकारे इतक्या मोठ्या रकमेच्या या नोटा सगळ्या सापडलेल्या आहेत. 1 कोटींहून अधिक ही रोख रक्कम असल्याचं समजतंय. चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत. त्यांच्याकडनं अपडेट आपण जाणून घेऊया. चंद्रशेखर, कोंढवा भागातला हा सगळा प्रकार आहे. पोलिसांनी कारवाई करत या अवैध दारू विक्रेत्याच्या घरात जे घबाड सापडलं त्याची मोजदाद सुरू असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. नेमका हा सगळा कारवाईचा काय प्रकार आहे? चंद्रशेखर, सविस्तर काय सांगाल याबद्दल? अजिंक्य, देवीसंग जुनी नावाचा हा व्यक्ती आहे. बेकायदेशीरित्या दारू जो आहे तो पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या काकडे वस्ती इथं विकत होता आणि याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस काही वेळापूर्वी त्या ठिकाणी छापेमारी केली आणि या छाप्यामध्ये पोलिसांना वेगळंच जो हा सगळा धक्कादायक प्रकार हाती लागलेला आहे. तब्बल 1 कोटीपेक्षा अधिकची रक्कम जी अजून पोलीस मोजदाद करत आहेत, मोजत आहेत. मशीन पोलिसांना अक्षरशः त्या ठिकाणी मागावी लागलेली आहे, कारण इतके पैसे जे आहेत पोलीस सुद्धा बांबवून गेलेले आहेत की एखाद्या अवैध दारू विक्री करणाऱ्या नक्कीच सवाल उपस्थित होणारच आहे की इतकी मोठी रक्कम या दारू विक्रेत्याकडे आली कशी काय? चंद्रशेखर, माफ करा तुम्हाला थांबवतोय. मंत्री उदय सामंत सध्या बोलतायत. आपण थेट तिकडे जाऊया. भाजप युती म्हणून लढणार आहोत. शिवसेना, भाजप, आरपीआय, अमरावतीमध्ये स्वाभिमान पार्टी आहे, सगळे असे आम्ही एकत्र लढणार आहोत. त्याच्यामुळं उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की शिवसेनेला किती जागा मिळालेल्या आहेत, भाजपाला किती जागा मिळालेल्या आहेत आणि आमच्या मित्रपक्षाला किती जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीबाबत काही निर्णय झालेला का? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील आमच्या समवेत आहे. साहेब, नागपूरचं जर उदाहरण घेतलं तर सन्मानजनक जागा म्हणजे एकूण किती जागा असं तुम्हाला वाटतं आणि याद्या साधारणपर्यंत कधी जाईल? आम्ही आमचा प्रस्ताव जो बावनकुळे साहेबांकडे दिला त्याला आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे. उमेदवार ज्यावेळी यादी सकट जाहीर होतील त्यावेळी नागपूरला देखील किती जागा आपल्याला मिळालेल्या आहेत हे आपल्याला कळतील. राष्ट्रवादीबाबत आपण बोललात, पण राष्ट्रवादी म्हणजे कुठे कुठे राष्ट्रवादी सोबत राहणार आहे? चारीपैकी काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर चर्चा झालेली आहे, ती सकारात्मक झाली. ज्या ठिकाणी राहिली ती या 2 दिवसात होईल. कोणत्या ठिकाणी राष्ट्रवादी सोबत नेमकं चित्र? 4 पैकी 2 ठिकाणी. कोणते? 4 पैकी 2. 4 पैकी 2. 2 आकडी संख्या असेल, 1 आकडी संख्या आहे. कशाबद्दल? 2 आकडी संख्या असेल, 1 आकडी संख्या. आज ज्या पद्धतीनं मागणी झाली तुमच्या वतीनं 2 मी आकडी. परत एकदा रिपीट करतो की आम्ही जो प्रस्ताव 4 महानगरपालिकेचा बावनकुळे साहेब आणि त्यांच्या जिल्ह्याच्या प्रत्येक नेत्यांकडे दिला त्याच्यामध्ये चंद्रपूरसाठी स्वतः मुनगंटीवार साहेब होते, हंसराज अहिर साहेब होते, त्यांचे सगळे पदाधिकारी होते. सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. अकोल्याला देखील सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. स्वतः सावरकर साहेब होते. अमरावतीमध्ये देखील नवनीत राणा मॅडम होत्या, त्यांचे पदाधिकारी होते, त्यांनी देखील सकारात्मक निर्णय दिलेला आहे. आणि आता आम्ही ही चर्चा झाल्यानंतर गडकरी साहेबांना भेटायला निघालेलो आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायला निघालेलो आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नागपूरमध्ये 15% जागेची मागणी केली, त्याला भाजपने विरोध केलेला होता. तर काही टक्केवारी ही टक्केवारी कुठची सूत्र तुम्हाला सांगतात मला माहीत नाही. मी एवढं नाही, आमचे पदाधिकारी हे पक्षाशी चर्चा केल्यानंतरच खरं तर बोलले पाहिजे. तुमच्याशी त्यांनी काय चर्चा केली मला माहीत नाही. या विदर्भाची जबाबदारी पूर्ण संजय राठोड साहेब आणि आशिष जयस्वाल साहेबांबरोबर मंत्री म्हणून आहे. त्याच्यामध्ये तुमाणे साहेब आहेत, आमचे नरेंद्र बोंडेकर साहेब आहेत. ही सगळी ज्येष्ठ मंडळी तुमच्याशी ज्यावेळी बोलतील
त्यावेळेस ते तुम्ही खरं माना. सावंत साहेब, गेल्या वेळी ज्यावेळी दोन्ही सेना एकत्र होत्या त्यावेळी तुमचे 2 नगरसेवक होते, आता तर वेगवेगळे झाले, त्यामुळे तुम्हाला जागा वाटप करताना एका आकड्यावर थांबवण्याचा भाजपचा प्रयत्न मी राहील. पुन्हा एकदा सांगतो की नागपूर महानगरपालिकेची युतीची यादी ज्यावेळी जाहीर होईल त्यावेळी आम्हाला किती सन्मानपूर्वक जागा मिळालेल्या आहेत हे तुमच्या लक्षात येईल. धन्यवाद. 10 ते 12 जागांची चर्चा चित्रासमोर येत असल्याची चर्चा आहे. ते माझं म्हणणं अजून जाऊ देत ना 2-3 दिवस. गडकरी साहेबांची नेमकी भेट काय? गडकरी साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आम्ही तिथे चाललेलो आहोत. तर मंत्री उदय सामंत हे माध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजपसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं यावेळेला उदय सामंत म्हणतायत आणि विदर्भातल्या ज्या महानगरपालिका आहेत महत्त्वाच्या, नागपूरसह इतर महानगरपालिकांमध्ये सन्मानपूर्वक जागा शिवसेनेला दिल्या जातील अशी आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे. सर्व वरिष्ठ नेत्यांसोबत सकारात्मक चर्चा झालेली असून येत्या 1 ते 2 दिवसात सगळी परिस्थिती स्पष्ट होईल असं यावेळेला उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे.